मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनीश, यश, आरोही आणि ईशा हे चौघेही बाहेर चाललेले असतात। अनीश गाडी चालवत असतो तर यश आरशातून आरोहीला निहाळत असतो, तिच्याकडे पाहत असतो। आरोहीचंही लक्ष आता त्याच्याकडे जातं, ती देखील त्याच्याकडे आता पाहू लागते। अनीश पुढे म्हणू लागतो, किती वेळ असं चालायचंय नुसतं, मला कळतच नाहीये। तेव्हा आरोही म्हणते, अरे थोडाच वेळ राहिलाय, आपण आलोय जवळजवळ, पण कुठे जायचंय असं अनीश विचारतो। तेव्हा आता आरोही म्हणते, अरे जायचं इथे जवळच जायचंय। तेव्हा मला खूप बोर झालंय, आपण गाण्यांच्या भेंड्या लावायच्यात का किंवा गाणी म्हणायची का असं तो विचारतो। तेव्हा आता ईशा म्हणते, जरा गप्प बस रे अनीश, या नेचरचा फील घे जरा। तेव्हा आता अनीश म्हणतो, मला नाही घ्यायचा फील, मी नंतर कधीतरी येईल। ईशा म्हणते, माझं नेट गेले, मला हॉटस्पॉट देतो का? तेव्हा अनीश म्हणतो, नाही मिळणार, गप्प बस। तेव्हा आता आपण एक गेम खेळूयात असं तो म्हणतो। तर आता ठीक आहे असं आरोही म्हणते। तेव्हा आता मी पहिल्यांदा एक शब्द सांगणार, त्यावरून तुम्ही दुसरा शब्द सांगायचा असं आता अनीश म्हणतो। तेव्हा तो रस्ता असं म्हणतो, तर प्रवास असं ईशा म्हणते। तेव्हा त्यावरून आरोही कुतूहल म्हणते, तर आता आरोहीने असं बोलल्यानंतर मैत्री असं यश म्हणतो। नंतर तो गेम खेळत असताना ईशाच्या लक्षात येतं की यश हा आरोहीसाठी सगळे काही शब्द बोलतोय, म्हणून ती म्हणते, मला हा गेम बोर झालाय। तेव्हा अनीश म्हणतो, या अगोदर तुला आवडायचा, मग आत्ताच कसा बोर झाला? तर आता ईशा म्हणते, प्लीज नको ना अनीश। अनीश म्हणतो, ठीक आहे, कोणतं गाणं आवडेल आता ऐकायला? तेव्हा आता यश आणि आरोही बरोबरच बोलतात, मन धागा धागा जोडते नवा। तेव्हा ईशा पुन्हा त्या दोघांकडे पाहू लागते। नंतर मन धागा धागा हे गाणं अनीश प्ले करतो। तेव्हा आता आरोही यश पुन्हा एकमेकांकडे पाहतात, एकमेकांच्या आठवणीत ते अगदी दंगून जातात। त्यानंतर अनीशला देखील आता ईशा पहिल्यांदा भेटली होती ते सर्व क्षण आता आठवू लागतात। तेव्हा ईशाही त्याच्याकडे पाहतच राहते। तेव्हा आता ते सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात। मग त्यानंतर आरोही म्हणते, अनीश इथे गाडी थांबव। तेव्हा आता इथे काय आहे, आसपास तर काहीच दिसत नाही असं ईशा म्हणू लागते। तेव्हा आरोही म्हणते, तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलत, माझी काळजी घेतलीत, पण आत्तापर्यंतचा माझा प्रवास कसा होता, माझं घर कसं आहे हे तुम्ही अजून पाहिलं नाही ना? असं म्हणून ती त्या अनाथालयाकडे बोट करते आणि सर्वांना दाखवते, मी इथेच लहानाची मोठी झाली आहे। तेव्हा सगळेजण आता अनाथालयाकडे पाहू लागतात। त्यानंतर आरोही गाडीतून खाली उतरून पटकन तिकडे जाते। सगळेजण आता तिच्या पाठोपाठ जातात। इकडे आशुतोष आणि अरुंधती हे दोघेही आता आश्रमामध्ये आलेले असतात। तर आता गेट बाहेरच अरुंधती उभी राहते। तर आता काय झालं असं आशू विचारतो, म्हणते, माझा पूर्ण निर्णय विचार करून झाल्याशिवाय मी असं पाऊल कसं उचलू शकते, मला अजूनही कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतंय। तेव्हा आशू म्हणतो, हो मला माहिती आहे ग, पण आपण इथे कशासाठी आलोय कुणालाच माहीत नाही आहे अजून। तेव्हा अरुंधती म्हणते, पण एखाद्या मुलीला वेडी आशा लावून नको ठेवायला लगेच। आता आशू ठीक आहे असं म्हणतो। दोघेही आता आतमध्ये जाऊ लागतात। तेवढ्यातच गेट जवळ अरुंधतीचा पदर तेथे अडकतो। तेव्हा आता अरुंधती त्याकडे पाहत राहते। तेवढ्यातच एक लहान मुलगी तेथे येऊन तो पदर काढते। तेव्हा आता अरुंधती तिच्याकडे पाहतच राहते आणि गालातल्या गालात हसते। ती कुठे गेली हे नंतर तिला समजत नाही। आशू मागे येतो आणि विचारतो, काय झालं अरुंधती? तेव्हा ती म्हणते, हो माझा पदर अडकला होता, कुणीतरी लहान मुलीने काढला तो, परंतु कुठे गेली काय माहीत। तेव्हा आशू म्हणतो, नंतर ती भेटेल, कुठेतरी गेली असेल, चला आपण आतमध्ये जाऊयात। दोघेही आता आतमध्ये जातात। तर दुसरीकडे अनाथालयामध्ये आता आरोही येते, त्या लहान मुलांना ती हाय करते, सगळेजण खुश होतात। आरोही त्यांच्याबरोबर आता खेळू लागते। तेव्हा ते पाहून यश तिच्याकडे एकटक पाहतच राहतो। तर ईशा आणि अनीश दोघेही आरोहीमध्ये जे लहान मूल दडलेलं आहे, लपलेलं आहे, त्याकडे पाहतच राहतात। ईशाला देखील आता आनंद झालेला असतो की आरोही या सर्वांमध्ये किती मिक्सअप झाली आहे। त्यानंतर ती म्हणते, चला मी तुम्हाला एका व्यक्तीला भेटवते। सगळेजण तिच्या पाठोपाठ आता जाऊ लागतात। तर इकडे अरुंधती आश्रमामध्ये येते, तेथे खूप खेळणी ठेवलेली असतात। तेव्हा अरुंधती तेथे असणारा एक खुळखुळा उचलते आणि तो वाजवून पाहते, गालातल्या गालात हसत असते। त्यानंतर मग ती पुढे जाते। तेव्हा आई अशी हाक तिला जोराची ऐकू येते। ती पटकन मागे पाहते। तर इकडे आरोही आता माईकडे येते, माईला मिठी मारून मी आले असं म्हणते। माई आता तिच्याकडे पाहून खूप रडू लागतात आणि म्हणतात, काय ग, किती दिवसांनी भेटायला आलीस? मी तुला खूप फोन करण्याचा प्रयत्न केला, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच जमलंच नाही ग। मला तुझी किती काळजी वाटत होती, तू किती
धीराची निघालीस? नंतर मी तुला फोन करायचाच सोडून दिला तेव्हा का ग माई असं आरोही विचारते. तेव्हा माई म्हणू लागतात की अगं माझी हिंमतच होत नव्हती, मी सारखी सारखी रडायची. तेव्हा आता माझी बबडी खरंच खूप धीराची निघाली असं माई कौतुकाने म्हणतात. तेव्हा बबडी असं म्हणून आता आरोही खूपच खुश होते. ती म्हणते माई किती दिवसांतून तू मला म्हणालीस ग बबडी, तुझ्या अंगावर आजपर्यंत मी एकही ओरखडा ओढू दिला नाही, तुला अगदी मायेने जपलं, प्रेमाने कुरवाळलं, पण तुझ्या बाबतीत हे काय होऊन बसलं असं म्हणून आता माई रडू लागतात. आरोहीच उलट त्यांना आता धीर देते. त्यानंतर आता आरोही म्हणते अगं माई मी यांच्याबरोबर तुझी ओळख करून देते असं म्हणून ईशा, अनिश आणि यशची ओळख आता माईंना करून देते. तेव्हा माई आता त्या तिघांचेही आभार मानतात की माझ्या आरोहीला आजपर्यंत तुम्ही सांभाळलं, तर आता तुझा नवरा तो कुठे आहे होणारा, त्याचं नाव काय? तेव्हा आरोही म्हणते तो सोहम, तो मला सोडून गेला. तेव्हा माईंना तर धक्काच बसतो. आता आरोही यशकडे पाहते. मग त्यानंतर आता माई तो विषय टाळतात आणि सर्वांना अनाथालय दाखवू लागतात. आरोहीच्या लहानपणीचे किस्से सांगू लागतात. तर आरोही एकदा लपाछपी खेळताना गिरणीत लपून बसली होती. सर्वजण खूप घाबरले होते. मग संध्याकाळी जेव्हा माई पोलीस स्टेशनमध्ये निघाल्या होत्या मी हरवले याची तक्रार करण्यासाठी, तर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा पूर्णपणे माझ्या अंगावर पीठ होतं. तेव्हा सगळेजण भूत भूत असं ओरडायला लागले. तर माई मागे आल्या आणि पाहिलं तर ती मी होते. मैत्रिणी सुद्धा खूप रडत होत्या. तेव्हा तो फोटो देखील माझ्याकडे आहे असं माई सर्वांना म्हणतात. तेव्हा तो फोटो मला पाहिजे असं यश म्हणतो. तर आता तू त्यांच्या हातात कोलीत देतेस का माझं असं आरोही माईला विचारते आणि म्हणते की अजिबात तो फोटो द्यायचा नाही. तेव्हा अनिश म्हणतो काकू प्लीज द्या ना तो फोटो. तर आता काकू, मावशी, आई असं मला कोणीतरी म्हणतंय, ते खूप छान वाटतंय असं म्हणून माई आता अनिशचे आभार मानतात. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशूला आता आश्रमातील त्या काकू सगळं काही समजावून सांगतात आणि म्हणतात ती मुलगी सुलेखाताईंना आश्रमाच्या बाहेर सापडली होती तेव्हा ती खूप नाजूक होती. मग तिचं औषध पाणी सगळं काही सुलेखाताईंनी केलं आणि रात्रभर इथेच तिच्यासाठी थांबल्या. सुलेखाताईंना तिचा खूप लळा आहे तेव्हा ती खूप घाबरली होती. तेव्हा ती घाबरल्यानंतर सुलेखाताई रात्रभर तिच्याजवळच झोपल्या होत्या आणि त्या मुलीला आणि आम्हालाही तिचा खूप लळा लागलाय. तेव्हा आई आम्हाला याबद्दल कधी काही बोलली नाही असं आशू म्हणतो. तेव्हा त्या मॅडम आता म्हणू लागतात की सुलेखाताईंनी आजपर्यंत खूप लोकांसाठी खूप काही केलंय पण त्या कधीही बोलून दाखवत नाही, त्या मुलीला आम्ही भेटू शकतो का असं आशू विचारतो. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की नेमकी आत्ता ती हॉस्पिटलमध्ये गेलीये कारण तिची तब्येत खूप नाजूक आहे पण खूप चुणचुणीत आहे. ती मुलगी कधी कधी खूप घाबरते आणि खूप थरथरायला लागते. तिने खूप काही सोसलं आहे, माहीत नाही एखादं चांगलं कुटुंब कधी येईल आणि तिला इथून घेऊन जाईल कारण तिला एका कुटुंबाची गरज आहे. तेव्हा आशू अरुंधतीकडे पाहतच राहतो. पुढे त्या मॅडम म्हणू लागतात की तिला एका चांगल्या कुटुंबाची, एका घराची आणि मेन म्हणजे आईच्या स्पर्शाची खूप गरज आहे. तेव्हा आता अरुंधती आणि आशूला त्या मुलीबद्दल वाईट वाटतं. तेव्हा अरुंधती आता म्हणते त्या मुलीचं नक्की नाव काय आहे. तेव्हा आता त्या मुलीचं नाव मनस्वी आहे मॅडम सांगतात. तेव्हा अरुंधती आता विचार करू लागते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती म्हणते की मला त्या लहान मुलीची काळजी घेता येईल की नाही माहीत, कारण जग खूप बदललं आहे तशी मी सुद्धा बदलली आहे. तेव्हा आता मला जे काही सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण दोघेही एकमेकांसाठी आयुष्यभर आहोत असं म्हणून तो तिला आता खीर भरवतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.